कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रीमाला वाटलं मी झोपले म्हणून ती माझा फोन घेऊन गेली, पण मी जागीच होते. रीमा केदार काकांनाच भेटायला गेली होती. पण मग तू थांबवलं नाहीस तिला? पण म्हणजे तो व्हिडिओ अरे वा, पोहे वाटतं. मग आज कुठे कॅमेरा वगैरे लपवून ठेवलाय की नाही? मला सांग अद्वैत, फॉरेस्ट लँड पासून आपलं अपार्टमेंट किती लांब आहे? हार्डली 5 ते 6 मीटर. मासू दे, जसं आहे तसंच कर. फॉरेस्ट लँडला हात सुद्धा घालायला जाऊ नकोस. ओके. अरे काय आहे आधी, हे तुला शोभतं का? अरे दादाला या वयात बिझनेस विषयी सांगून कशाला उगाच त्रास देतोयस? त्याचं मस्त रिटायर्ड लाईफ आहे, त्याला छान सुखात आनंदात जगू दे की. मी फक्त त्यांच्या कानावर घालत होतो की ते फॉरेस्ट लँड विषयी ना ऐकलं की नाही? काही प्रॉब्लेमच नाही, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समज. म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या शेजारी फॉरेस्ट लँड आहे आणि आपल्याला आपली कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी फॉरेस्ट लँड पाहिजे, राईट? हो, पण ते शक्य नाहीये. त्यामुळे आपला जो प्लॅन ठरलाय त्याप्रमाणेच आपण पुढे जातोय. कोण म्हणतं शक्य नाही आहे? फॉरेस्टची लँड आपल्याला मिळणं शक्य नाहीये. आणि आपण नाही घेऊ शकत, पण गव्हर्नमेंटचा माणूस तर आपल्याला देऊ शकतो, हो की नाही? हा, आता त्यासाठी त्याला थोडेसे पैसे द्यावे लागतील इतकंच. आणि देऊ की थोडे पैसे, काय प्रॉब्लेम काय आहे? अद्वैत, आजवर आपण आपला बिझनेस बेकायदेशीर पद्धतीनं केला नाहीये आणि यापुढे तू करू नकोस. तर कोणी ऑब्जेक्शन घेतलं ना तर आपलंच नुकसान होईल. शिवाय नाव खराब होईल ते वेगळंच. अरे दादा, तू काळजी नको करूस, मी आहे ना, मी करीन सगळं मॅनेज. आणि आपला बिझनेसच असा आहे ना, प्रत्येक वेळेला सरळ मार्गाने जाऊन नाही चालत, हो की नाही? अद्वैत, मला हे पटत नाहीये. मला पण नाही पटत आहे, पण नाही तसं पटत मलाही नाहीये, पण मुळात काय कायदेशीर काय बेकायदेशीर हे आपण का ठरवायचं? आपण त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरला विचारूया ना, तो ठरवेल. आणि बघ, आपण अगदी नाही म्हटलं तिकडे काहीही बेकायदेशीर बांधकाम करायचं नाही, पण दुसरं कोणीतरी आलं आणि बिल्डिंग बांधून गेलं, असं नको व्हायला. म्हणून म्हणतोय गव्हर्नमेंटच्या चौकटीत जे काही असेल ते करूया. कसं वाटतं? हॅलो. हो, मी निघतोच आहे. हो, ओके. मी विचार करतो यावर, आपण बोलूयात नंतर. आत्ता मी निघतोय, मला लेट होतोय. बाय. आओ, नाश्ता करून जा ना. नाही, मी ऑफिसला खाईन काहीतरी. बाय. हो काय सर, केदारी सगळं बंद करा. अद्वैत, चुकीचे सल्ले देऊ नकोस. कंपनीचं नुकसान होईल किंवा राजाध्यक्षांचं नाव खराब होईल असं काही करू नका, किंवा कोणाला तसं काही करायला भाग सुद्धा पाडू नका. आणि हे सगळं मला सांगणारी तू कोण आहेस ग? तुला काय वाटलं मी आता तुला घाबरून राहीन? तू सांगशील तसं बोलीन वागीन? हा मित्रा, हा असं ऐकणार नाही. त्याचे व्हिडिओ दाखवू सगळ्यांना. हा हा हा, दाखवा दाखवा. कुठला व्हिडिओ? कोणाचा व्हिडिओ? कसला व्हिडिओ? तुमच्याकडे काही व्हिडिओ वगैरे आहे का? दाखवा ना, मलाही बघायला आवडेल. हा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा केदार आपल्याला घाबरत का नाहीये? तो व्हिडिओ आपल्याकडे आहे हे माहिती असूनही केदार घाबरत का नाही? हो ना? हा, तो व्हिडिओ केदारने जादूने डिलीट करून टाकलाय. आणि त्या जादूचं नाव रीमा आहे, बरोबर ना?
तुम्ही मला त्रास दिला तर मी सहन करेन. तुम्ही व्हिडिओ डिलीट केला ते सुद्धा ठीक आहे. जर का तुम्ही माझ्या मुलीला फितवायचा किंवा तिच्या मनात माझ्याविषयी विष घालवायचा प्रयत्न केला ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या मुलींच्या बाबतीत काही जरी केलं नाही यापुढे, तर ही आई सगळं विसरून जाईल. नातं विसरून जाईल, वय विसरून जाईल आणि तुम्हाला असा धडा शिकवेन ना, जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे आता हे शेवटचं सांगते मी. माझ्या मुलींपासून लांब राहायचं, नाहीतर मी बाबा, मी नाश्ता घेऊन येते तुमच्यासाठी. ये केतकी, तुझीच वाट बघत होतो. माझीच वाट बघत होतास का? हा म्हणजे मला निघायचंय ना, म्हणून. अरे मी तोच विचार करत होते की तू अजून गेला का नाहीस. निघतोच आहे. अरे हो, पण आधी खाऊन जा. नको नको, उशीर होईल. दादा येतो हा. नेत्रा, मैथिलीताई येतो हा. केवढं घाबरवून सोडलंस आम्हाला. सगळ्यांना टेन्शन आलं माहितीये. सॉरी सर. सॉरीची काय गरज नाही ग. पण मला कळलं नाही, तू 2-3 दिवस आराम करून मग यायचं ना, लगेच ऑफिसला आलीस तू. नाही सर, आता बरी आहे मी, खरंच बरं वाटतंय. आणि तसं पण घरी एकटं राहायला नको वाटतं आता. सर, मी स्वतःला ना कामात गुंतवून ठेवते, म्हणजे मनात नको नको ते विचार सुद्धा येत नाही. येस येस, मी हे ऑब्झर्व करतोय. आय नो यू आर वर्कहॉलिक. काल खरं तर माझ्यामुळे सरांची खूप पंचायतच झाली ना. मी ऑलरेडी त्या गिल्टमध्ये आहे. सर, ते अद्वैत सर माझ्यावर रागवले नाहीत ना? रागवतील कशाला. आम्ही प्रत्यक्ष येऊन तिथे बघितलं ना तुझी काय हालत होती ती. सर, तरी पण एवढ्या मोठ्या व्यक्तीचा वेळ माझ्यामुळे वाया गेला. अहो, त्यांना फाईल घ्यायला माझ्या घरापर्यंत यावं लागलं. तू काळजी कर नको. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ठीक आहे, स्टार्ट द वर्क. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.